नमस्कार, मी शिल्पकार विवेक खटावकर। यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना जो विषय निवडलेला आहे, नेहमीपेक्षा अगदी वेगळा असा हा विषय घेऊन या वर्षीची सजावट इथे होत आहे। ब्रह्मणस्पती मंदिराचं निर्माण यावर्षी आम्ही करत आहोत। या ब्रह्मणस्पती मंदिराचं निर्माण करत असताना थोडासा मागे जाऊन अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की आपल्या संबंध भारतीय मंदिर शैलीमध्ये ज्या काही मंदिराच्या शैली आहेत, जसं उदाहरणार्थ नागर शैली आहे, द्राविड शैली आहे, वेसर शैली आहे, आपण जरा वेगळ्या शैलीमध्ये म्हणजे गाणपत्य शैलीची सजावट का करू नये असा एक मनामध्ये विचार आला। आणि हा विचार मांडल्यानंतर ब्रह्मणस्पती हे नाव ऋग्वेदात गणपती बाप्पाचं श्री गजाननाचं आलेलं हे पहिलं नाव, आणि त्या नावाला धरून आम्ही यंदाच्या वर्षीची ही सजावट इथं साकार करत आहोत। याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही डिझाईन्स इथं तयार केलेले आहे। हे संपूर्ण मातीकाम करून त्याच्यावर मोल्ड्स टाकून फायबरग्लासमध्ये हे संबंध आम्ही डिझाईन्स तयार केलेले आहेत। यंदाच्या वर्षीच्या सजावटीचं वैशिष्ट्य असं असणार आहे की आम्ही संपूर्ण रोडला दुतर्फा दोन्ही बाजूला मोठमोठाले खांब आम्ही उभे करतो आहोत आणि त्या खांबांना वेगळ्या प्रकारची क्रिस्टलची झुमरं देखील लावण्यात येणार आहे। म्हणजे त्या संबंध मंदिराच्या परिसरात आल्यानंतर ह्या संबंध सजावटीचे एक वातावरण निर्मिती या माध्यमातून आम्ही करणार आहोत। त्याच्या दोन्ही बाजूला जे फोटो लावले जातील त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्या मंडळाला ज्या ज्या लोकांनी मोठ्या मोठ्या भेटी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मग पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, वेगवेगळे भारतरत्न मिळालेले जे काही मोठे लोक आहेत, कलाकार आहेत, खेळाडू आहेत, अशा सर्वांचे फोटो आम्ही त्या फ्रेममध्ये लावणार आहोत। पुढे आपण ह्या ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करणार त्या मंदिराच्या जे खांब आम्ही करतो आहोत त्या खांबावर अत्यंत सुंदर असे मोराचे काही आम्ही डिझाईन्स तयार केलेले आहेत। त्याच्या जे कमानी असणार आहेत त्या थोड्याशा जैन शैलीकडे जाणाऱ्या मगरीच्या मुखातनं निघालेल्या अशा त्या कमानींचं आणि त्याला पुढे हत्तीचं तोंड आणि त्या सोंडेवर संबंध तो बीम पेललेला आहे, अशा स्वरूपाचा हा संबंध सभामंडप असणार आहे। ज्या संबंध गाभाऱ्यामध्ये आम्ही श्री गजाननाची प्रतिष्ठापना करणार आहोत तो एका सुंदर अशा कमळावर बसलेला दिसेल आणि त्याचा जो संबंध गाभारा जो आहे तो घुमटाकार अशा स्वरूपाचा तिथे साकार करण्यात येणार आहे। या संपूर्ण मंदिराचे जे टप्पे घेतलेले आहेत हे साधारण 7 प्रकारचे असे टप्पे असणार आहेत। त्याचे वेगवेगळे कळस असतील, त्या कळसांवर आम्ही वेगवेगळ्या शैलींचं संबंध ऑर्नामेंटल असं काम केलेलं आहे। नक्षीकाम जे असणार आहे ते नक्कीच सगळ्यांना आवडण्यासारखंच असं केलेलं, प्रत्येक इलेमेंट्सला, प्रत्येक त्या डिझाईनच्या फॉर्मला एक आधार घेतलेला आहे। या संबंध मंदिराच्या सजावटीवर जी विद्युत रोषणाई केली गेलेली आहे, छोटे छोटे बल्ब, असंख्य अशा बल्बनी हे संबंध विद्युत रोषणाई त्याच्यावर साकारली जाणार आहे। आणि या संबंध विद्युत रोषणाईचं जे काम आहेत आमचे दरवर्षी काम करणारे शामराव वायकर ह्या संबंध विद्युत रोषणाईचं काम ते करत आहेत। जय गणेश। मी श्याम वायकर। मी गेले 40 ते 50 वर्ष माझ्या वडिलांसोबत, आमच्या चुलत्यांसोबत लाईट डेकोरेशनचे काम श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं करतो आहे। यावर्षी 125 वर्षाचा गणेश उत्सव आहे। सर्वप्रथम मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांना आणि सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना वायकर ब्रदर्स व वायकर परिवाराच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आहे। यावर्षी जी सजावटीचे काम करायची आहे त्याकरता मी व माझे कलाकार 15 ते 20 कलाकार ते गेले 3 महिने आम्ही काम करत आहे। मी दिल्ली येथील स्वामीनारायण मंदिर इथे जाऊन स्वामीनारायण मंदिरमध्ये जे त्यांनी मला लाईट बघण्याकरता पाठवलं होतं ते लाईट मी बघून आलेलो आहे। त्याचा मी अंदाज घेतला आणि त्याकरता मी दिल्लीवरून खास प्रकारच्या लाईटी इथे मागवलेल्या आहेत। यावर्षी मी जी लाईट करणार आहे ही लाईट पुरेपूर महाराष्ट्राला बाहेरून येणाऱ्या लोकांकरता ती बघण्याकरता आणि त्यांचे डोळ्याचे पारणं फेडणार आहे। हे संबंध काम करत असताना असंख्य कारागीर आमच्याबरोबर काम करत आहेत। जवळजवळ 40 कार्पेंटर हे संबंध लाकडाचं काम इथं साकार करत आहेत। ह्या संबंध सजावटीमध्ये ह्याची जी रंगरंगोटी केली जाते त्याच्यावरचं जे कलरिंगचं जे काम आहे ते खास दरवर्षी राजस्थानवरून येणारे आमचे पेंटर जे आहेत ते अत्यंत सुंदर अशा पद्धतीने ह्या रंगसंगतीत ही संबंध सजावट साकार करत आहेत। मेरा नाम दिनेश प्रजापत है। दगड़ू सेठ का काम है जो हम 10-12 साल से कर रहे हैं
और इस बार 125वां साल है तो हम कुछ अच्छा करना चाहते हैं, कुछ अलग करना चाहते हैं। पूरा टीम जो है हमारा राजस्थान से आता है, 15-20 लोग हैं। हम 10-12 साल से काम कर रहे हैं तो और राजस्थानी स्टाइल में काम कर रहे हैं। कलर भी राजस्थान से लेके आ रहे हैं। पुराने महलों में, हवेलियों में उधर वो जो महाराजों का काम छोड़ के गए वो दिखाना चाहते हैं हम लोग इधर, और दिखा रहे हैं, कर रहे हैं। कोशिश हमारा पूरा 125वां साल बेहतर हो, इसलिए बेहतर मेहनत कर रहे हैं हम लोग। श्रीमंत दगड़ू सेठ हलवाई ट्रस्ट का ये 125वां साल है, तो हमारी तरफ से श्रीमंत दगड़ू सेठ हलवाई ट्रस्ट को शुभकामनाएं 125वें साल की। जय गणेश, मी विपुल खटावकर। आत्ता आपण माझ्या स्टुडिओमध्ये आहोत आणि या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं 125वं वर्ष आहे, त्यानिमित्ताने डिझायनिंगचं जेवढं काम आहे, मग आपण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करतो आहे। मग ती माती असेल, प्लॅस्टर असेल, प्लायवूड असेल, बॅटम पट्ट्या असतील आणि फायबर ग्लास असेल, या सगळ्यामध्ये माझ्या स्टुडिओमध्ये पूर्णपणे डिझाईनचं काम चालतं। इथे सगळं आपण डिझाईन तयार करून मग ते सारसबागेच्या इथल्या सजावट विभागामध्ये नेऊन तिथे सगळं फिटिंग होतं आणि मग फायनली जागेवर आपण ते फिटिंगला नेत असतो। मला नक्की विश्वास वाटतो की यंदाच्या ह्या सजावटीचं संबंध गणेश भक्तांना एक आकर्षण असं ठरेल आणि खरोखरीच ही देखणी अशी सजावट आपल्याला 20 ऑगस्टपासून नक्कीच ह्या गणेश भक्तांना पाहायला मिळेल हा मला विश्वास वाटतो। एवढं बोलतो, थांबतो। जय गणेश, जय गणेश, जय गणेश।